नमस्कार मंडळी, कथा मंथन या आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत सूर्यदेवाचा जन्म कसा झाला. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी सर्वांनी कमेंट्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं लिहायला अजिबात विसरू नका. चला तर मग व्हिडिओला आता आपण सुरुवात करूया. हिंदू धर्मामध्ये पंचदेवांपैकी एक सूर्यदेव मानले जातात. ज्योतिषशास्त्रातही सूर्याचं मोठं महत्त्व आहे. ज्योतिषानुसार सूर्याला ग्रहांचा राजा मानलं जातं. हा मनुष्याच्या जीवनामध्ये मान सन्मान, पिता पुत्र आणि यशकारक मानला जातो. ज्योतिषनुसार सूर्य दर महिन्यात एका राशीतून दुसऱ्या राशीमध्ये प्रवेश करतो. या प्रकारे 12 राशींमध्ये सूर्य एक वर्षात आपले चक्र पूर्ण करतो. सूर्याला आरोग्य देवता मानलं जातं. सूर्यप्रकाशानेच पृथ्वीवर जीवन शक्य आहे. सूर्याला प्रतिदिन जल अर्पण केल्याने भक्ताला आध्यात्मिक लाभ हा प्राप्त होतो, सोबतच आरोग्य लाभही प्राप्त होतो. पण काय तुम्हाला माहिती आहे का सूर्यदेवाचा जन्म कसा झाला होता? जाणून घ्या सूर्यदेवाच्या जन्माची ही अनोखी पौराणिक कथा. सूर्यदेवाच्या जन्माची पौराणिक कथा. पौराणिक कथेनुसार पहिले हे संपूर्ण जग प्रकाश रहित होते. त्यावेळी कमलयोनी ब्रह्माजी प्रकट झाले, ज्यांच्या मुखातून प्रथम शब्द ओम निघाला, जो सूर्याच्या तेजरूपी सूक्ष्मरूप होता. त्यानंतर ब्रह्माजींच्या 4 मुखातून 4 वेद प्रकट झाले, जे ओमच्या तेजात एकाकार झाले. ही वैदिक तेजाचं आदित्य आहे, जो विश्वाच्या अविनाशाचं कारण आहे. हा वेद स्वरूप सूर्यच सृष्टीच्या उत्पत्ती, पालन आणि संहाराचं कारण आहे. ब्रह्माजींच्या प्रार्थनेने सूर्याने आपल्या महातेजाला एकत्र करून स्वल्प तेजाला धारण केले. सृष्टीच्या रचनेवेळी ब्रह्माजींचे पुत्र मरीची झाले आणि ज्यांचे पुत्र ऋषी कश्यप यांचा विवाह अदिती सोबत झाला. अदितीने घोर तपस्या करून भगवान सूर्याला प्रसन्न केले, ज्यांनी तिच्या इच्छापूर्तीसाठी सुषुम्ना नावाची किरणेच्या रूपात त्यांच्या गर्भात प्रवेश केला. गर्भावस्थेतही अदिती चांद्रयान सारखे कठीण व्रताचे पालन करत होत्या. तेव्हा ऋषीराज कश्यप यांनी क्रोधित होऊन अदितीला म्हटले की तू या प्रकारे उपवास ठेवून गर्भस्थ बाळाचा जीव का घेते? हे ऐकून देवी अदितीने गर्भातील बालकाला आपल्या उदरातून बाहेर काढले, जो आपल्या अत्यंत दिव्य तेजाने प्रज्वलित होत होता. भगवान सूर्य बाळाच्या स्वरूपात त्या गर्भातून प्रकट झाले. अदितीला मरीचा अंडम म्हटले जाण्याचे कारण म्हणजे हे बालक मार्तंड नावाने प्रसिद्ध झाले. ब्रह्मपुराणामध्ये अदितीच्या गर्भातून जन्मलेल्या सूर्याच्या अंशाला विवस्वान म्हटले गेले आहे. तुम्हाला ही माहिती, ही गोष्ट आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक व इतर भक्तांबरोबर नक्की शेअर करा. त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या कथा मंथन या चॅनलवर जर नवीन असाल तर लगेचच चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून जेव्हाही आपल्या चॅनलवर कोणता नवीन व्हिडिओ येईल तेव्हा त्याची माहिती सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप आभार. धन्यवाद.